हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर दाखल झाले। यामध्ये माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, एका रेल्वेमध्ये पळून जाणाऱ्या चोराचा पाठलाग करत मोटरसायकलवर मध्य प्रदेशपर्यंत पाठपुरावा करणारी अत्यंत कर्तबगार 28 वर्षीय तरुण महिला अधिकारी दीपाली चव्हाण हिने छातीवर काल गोळ्या झाडून घेतल्या। ही आत्महत्या नाही, हा खून आहे। या खुनासाठी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी कारणीभूत आहे। या कर्तबगार महिलेने वारंवार रेड्डी नावाच्या अधिकाऱ्याला तक्रारी केल्या की तिला त्रास दिला जातोय, तिच्यावर तक्रारी दाखल केल्या जात आहेत। गर्भवती असताना तिला खडतर रस्त्याने पायी फिरवलं, तिला जंगलामध्ये पायी फिरवलं, तिला शिवीगाळ केली, तिला 4 लोकांच्या समोर अपमानित केलं, तिला धमकवलं, एका वेळी कोंडून ठेवण्यात आलं। वारंवार तक्रारी करूनही कोणाच अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही। तिथे शिवकुमार नावाचा एक अधिकारी आहे, त्या शिवकुमार अधिकाऱ्याने तिला त्रास दिला। रेड्डी नावाचा अधिकारी आहे, त्याने तिचा पगार बंद केला, तिला मानसिक त्रास दिला आणि रोज कुठला ना कुठला छळ रेड्डी, शिवकुमार अशा सगळ्या अधिकाऱ्यांनी तिचा केलेला आहे। आणि त्याच्यामुळे काल जी काही घटना घडली, अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। ही घटना म्हणजे आत्महत्या नाही, हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेला खून आहे। आमची मागणी आहे की शिवकुमारवर गुन्हे दाखल झाले, रेड्डीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, रेड्डीला देखील तात्काळ अटक झाली पाहिजे। रेड्डीवर जर गुन्हे दाखल होणार नसतील, शिवकुमारवर जर गुन्हे दाखल होणार नसतील, यांच्यावर जर कारवाई होणार नसतील तर इथे सगळे त्यांच्या समाजाचे लोक आहेत, समग्र लोक या ठिकाणी जमलेले आहेत, वन कर्मचारी या ठिकाणी जमलेले आहेत। आमची सगळ्यांची मागणी आहे, जर गुन्हे दाखल झाले नाही तर दीपाली चव्हाणच्या मृतदेहाला इथून स्वीकारणार नाही कोणी, तोपर्यंत अंत्यसंस्कार तिच्यावर होणार नाही। ताबडतोब सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। मेळघाटातली दुसरी आत्महत्या आहे, गेल्या महिन्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली। काय लागलं काय दलदलीमध्ये मेळघाटच्या? भाजपा जिल्हा अध्यक्षा निवेदिता चौधरी, फडणवीस जे सतत मांडत आहे त्याचं हे उदाहरण आहे। कारण एक महिला रँकची अधिकारी, तिचे उच्च पदस्थ तिला त्रास देतात आहे शिवकुमार नावाचे, हे सांगायला पत्रांनी तिने लिहून तिच्या रेड्डी नावाच्या अधिकाऱ्याला कळवलं आणि त्याच्यानंतरही तिला न्याय देण्यात आला नाही। शेवटी वेळ अशी आली की तिने स्वतःला गोळी मारून काल रात्री हत्या केली। हे याचं धोत्य काय, इकडे आमच्या पालकमंत्री महिला आयोगाचं कार्यालय विभागीय उघडतात, म्हणजे यांच्या राज्यात असणाऱ्या राज्यकर्त्यांनी, पोलीस अधिकारी असो की ते वनाचे अधिकारी असो, त्यांनी महिलांवर अत्याचार करायचे आणि न्याय मागायला यांच्याकडे जायचं, त्याचं हे द्योतक आहे। भाजपा महिला युवा मोर्चा लता देशमुख, तिचे वडील गेल्यानंतर, भाऊ गेल्यानंतर तरुण, तिला आम्ही सावरून MPSC हुशार मुलगी MPSC द्यायला लावले की हे वडिलांचं काहीतरी नाव कमव, इतकी स्ट्रॉंग मुलगी। आणि पहिलेच तिचं पोस्टिंग धारणीला झालं, त्यानंतर तिने इतकं चांगली सेवा केली। तिथे सगळे लोक आज इतके फोन महाराष्ट्रातून फोन येत आहेत। लेडी सिंग बसणारी माझी भाची, तिला वन खात्याने तिचा बळी घेतलाय। एक महिला पुरुषाच्या पेक्षा जास्त कर्तबगार असेल तर तिला कसं खेचायचं हे जर पुरुषांनी ठरवलं असेल तर अशा कितीतरी अधिकारी महाराष्ट्रात आहेत। आज मला 2 महिन्यापूर्वी सातारला आली होती, त्यानंतर ती म्हणली मला खूप विश्रांतीची गरज आहे, साहेब सुट्टीच देत नाहीये। मग ते शिवकुमार मग पुन्हा रेड्डी यांच्याकडे तिने तक्रार केली तर रेड्डीने त्यांना पाठीशी घातलं। रेड्डी हे पाठीशी घालणारे भ्रष्ट अधिकारी असतील तर महाराष्ट्राचं वन खात्यात अशी कित्येक महिलांचे बळी जातील, हे महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही। सुरेखा लोंगारे, माजी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधीर सूर्यवंशी, काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष बबलू देशमुख, शहर अध्यक्ष बबलू शेखावत इत्यादी येथे दाखल। ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्यासह पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे। इरविन ते रेल्वे स्टेशन हा रस्ता पूर्णपणे जाम झालेला आहे। ही झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। आमच्या समाजातली एक अभिमान होता आमचा, तो हरवला गेला आहे। ही पोकळी न भरून निघण्यासारखी आहे। याला जबाबदार जे अधिकारी आहे रेड्डी साहेब, त्या रेड्डी साहेबाला अटक होईपर्यंत, बडतर्फ करेपर्यंत आम्ही कोणत्याच परिस्थितीत हटणार नाही। आमचे अजून 20 बळी गेले तर आम्ही द्यायला तयार आहे। आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही। आमची एक महाराष्ट्रातून एकमेव अधिकारी होती, ती अधिकारी यांनी हत्या केली। ही आत्महत्या नसून ही हत्या आहे व ती प्रेग्नेंट असताना सुद्धा हत्या झाली आहे। तिचे एक नाही 2 बळी गेले।
या 2 बळीची शिक्षा या 2 अधिकाऱ्याला झाली पाहिजे। आणि जेव्हा ड्युटीवर रुजू करत नव्हते शिवकुमार, तेव्हा रेड्डी साहेबांनी म्हटलं होतं की मी मध्यस्थी करतो, तू रुजू होऊन जा, मी माझं मत आहे की या जिल्ह्याला 2 पदाधिकारी आहे महिला, नवनीत राणाताई आणि यशोमतीताई। या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना एवढा वेळ गुन्हा दाखल करायला लागायला नव्हता पाहिजे। तो गुन्हा त्वरित दाखल करून आमच्या ताब्यात बॉडी देण्यात यावी आमची विनंती आहे। विदर्भ न्यूज करिता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातून अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, अमरावती।